8 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा झटका दिलेला आहे। खरं तर आज उपसभापती विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा दिवस होता आणि यामध्ये नीलम गोरे असतील, कृपाल तुमाने असतील यांच्यासारखी नावं चर्चेत होती आणि त्यांच्यामध्येच कुणाला तरी संधी मिळेल असं वाटलं होतं। मात्र अचानकपणे सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत यांनीच उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला ते महायुतीच्या नेत्यांसोबत पाहायला मिळालेले होते। पण सचिन अहिर यांनाच उपसभापतीपद का करण्यात आलेलं आहे, एकनाथ शिंदे यांची यामागची खेळी काय आहे आणि खरंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कधी होणार आहेत, या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आजचा दिवस जो गाजलेला आहे तो म्हणजे आमदार सचिन अहिर यांच्यामुळे। आज सकाळीच सचिन अहिर अगदी 11:30 वाजेपर्यंत अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत यांच्याशी बोलत होते। एक मेसेज त्यांनी इंग्रजीमध्ये त्यांना केला आणि आपण पक्ष सोडत आहोत आणि त्याचं कारण काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला। अगदी ठाकरे गटाचे जे आमदार आहेत त्यांना विधान भवनामध्ये काय प्रतिक्रिया द्यायच्या हे सुद्धा सुचत नव्हतं, कारण कुणालाच माहीत नव्हतं की सचिन अहिर अशा पद्धतीने खेळी करतील किंवा ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जातील। कारण सचिन अहिर यांची ओळख पाहिली तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या एकदम जवळचे मानले जातात, मातोश्रीच्या जवळचे मानले जातात। मुंबईमध्ये सुद्धा सचिन अहिर यांचं एक मोठं नेटवर्क आहे। वरळी विधानसभा निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सुनील शिंदे तिथं ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे तिथं काहीशी नाराजी आहे ती सचिन अहिर यांची होती का हा सुद्धा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सचिन अहिर आहेतच, पण आदित्य ठाकरे यांना 2014-2019 मध्ये निवडून आणण्यासाठी आपण पाहिलं की सचिन अहिर यांची एक महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। अगदी मित्राप्रमाणे त्यांनी आदित्य ठाकरे यांना या निवडणुकीमधून निवडून सुद्धा आणलेलं होतं। पण आता नेमकं काय झालं आहे की सचिन अहिर यांना हा पक्ष सोडावा लागला किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जावं लागलं, तर त्याचे अनेक कारणं समोर येतात। त्यातलं पहिलं कारण म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये होते। कुठेतरी ठाकरे गटामधली सुरू झालेली गळती ही कुठेतरी त्यांना सतावत होती आणि एकनाथ शिंदेमधलं जे नेतृत्व, बाळासाहेबांचे जे काही गुण ते घेऊन पुढे चालले आहेत असं त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळं 1 महिन्यांपासून सचिन अहिर हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात होते, पण ते मातोश्रीला कळलं नाही का मातोश्रीने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं, हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे किंवा चर्चेचा भाग आहे। पण सचिन अहिर यांनी हा निर्णय घेतलेला आहे, याला आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे। संजय दिना पाटील यांच्या अगदी जवळचे सचिन अहिर मानले जातात आणि त्यामुळे ते सुद्धा आता ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या सोबत जातील अशी कुजबूज आहे ती सुद्धा सुरू होती आणि त्यामुळे आता सचिन अहिर तर गेलेलेच आहेत, पण त्याआधी या उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये किंवा उपसभापती पद करण्यासाठी एकनाथ शिंदेची एक वेगळी चाल सुरू होती। त्याच्यामध्ये ठाकरेंचे अगदी जवळचे आणि एकदम सावलीसारखे राहणारे मिलिंद नार्वेकर यांनाच खरं तर उपसभापतीपद करायचं होतं, पण त्यासाठी काही अडचणी येत होत्या आणि त्यामुळे ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांचा पत्ता कट झाला आणि त्या ठिकाणी सचिन अहिर यांना ही संधी देण्यात आलेली आहे। खरं तर आता सचिन अहिर यांना मुळामध्ये मंत्रिपद देण्यात येणार होतं। ज्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता त्याच्यामध्ये त्यांना संधी दिली जाणार होती, पण आपण पाहतोय की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लांबत चाललेला आहे। त्यामुळे कुठेतरी सचिन अहिरांना पटकन पक्षामध्ये घेऊन त्यांना एक मोठी जबाबदारी द्यावी असं एकनाथ शिंदेंनी ठरवलं आणि त्यामुळे तातडीनं त्यांनी सचिन अहिर यांना पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना उपसभापती पदाचा अर्ज आहे तो सुद्धा भरायला लावलेला होता। त्यामुळे हा एक मोठा धक्का ठाकरेंना आहे। पण या सगळ्या मागे किंवा हे ऑपरेशन टायगर नेमकं कशासाठी सुरू आहे याची चर्चा आपण सातत्याने पाहतोय। उद्धव ठाकरे स्वतः म्हटलेले आहेत की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय, देवेंद्र फडणवीस यांना बाजूला काढायचं आहे, त्यामुळे ही सगळी खेळी आहे ती दिल्ली केंद्रातून म्हणजे अमित शाह यांच्या माध्यमातून सुरू आहे असं सुद्धा बोललं जात आहे आणि ती काहीशी बाब आहे ती खरी होताना दिसत आहे। साधारण वर्षभरामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळेच हे आमदार आणि खासदार फोडण्याचं जे सत्र आहे किंवा ज्याला आपण ऑपरेशन टायगर म्हणतोय ते जोरदारपणे सुरू झालेलं आहे। यापुढे सुद्धा उद्धव ठाकरेंना आणखी मोठे धक्के
बसणार आहेत. आता ते हे डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सचिन अहिर यांच्यासोबतच मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, जगन्नाथ अभ्यंकर, त्याचबरोबर मराठवाड्यातले विदर्भातले काही आमदार आहेत, त्याच्यामध्ये नितीन देशमुख आहेत, यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये आहेत आणि काही दिवसांमध्ये ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतीलच. त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे काय करणार आहेत किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काय होणार आहे हा एक प्रश्न आहे. जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळत होती ती जरी कार्यकर्त्यांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये एक सहानुभूती मातोश्रीच्या बद्दल असली तरी मात्र लोकप्रतिनिधी आहेत ते मात्र उद्धव ठाकरेंचं ऐकत नाहीये किंवा त्यांची साथ देताना दिसत नाहीये. त्यामुळे 8 दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंना हा मोठा सर्वात धक्का आहे आणि एक प्रकारे ऑपरेशन टायगर म्हणजे आमदार फोडण्याचा जो नारळ फोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो सचिन अहिर यांच्यापासून सुरू झालेला आहे असं तरी सध्या दिसतं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आणखीन किती आमदार आणि कोणकोणते आमदार हे एकनाथ शिंदेंच्या गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एकनाथ शिंदेंनी ठरवलेलं आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. अमित शहा यांचा आशीर्वाद त्यांना आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार गोळा करायचे, संख्याबळ वाढवायचं हेच सध्या उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली जाऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी दिली जाऊ शकते. अमित शहांच्या एकदम जवळचे असे एकनाथ शिंदे मानले जात आहेत आणि त्यामुळे हे सगळं फोडाफोडीचं राजकारण किंवा ऑपरेशन टायगर आहे ते एकनाथ शिंदे यांकडून सुरू आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की साधारण 1 महिन्यांपासूनच सचिन अहिर हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते आणि यापुढे देखील अनेक आमदार आहेत ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे एक मोठी सत्व परीक्षा आता असणार आहे किंवा एक आव्हान असणार आहे की ते कशा पद्धतीने या आमदारांची गळती आहे ती रोखतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हायचं आहे त्यामुळे आपण पाहिलं की एकनाथ शिंदे काहीही करू शकतात. तेच आपल्याला या सचिन अहिर यांच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेमकं आगामी काळामध्ये काय होणार आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तो उपस्थित राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर एकदम जवळच्या व्यक्ती आहेत म्हणजे सावलीसारखे राहणारे जे व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या जवळ वर्षानुवर्ष राहिलेले आहेत ते मात्र आता त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा जातील आणि पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सुद्धा दुसऱ्यांदा झालेले पाहायला मिळणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.